राम राम मंडळी, मराठीत बोल या चॅनेलमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आणि आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, लोकांची काय मतं आहेत, सध्या कुणाची हवा आहे हे पाहण्यासाठी आपण आज थेट बोरी बुद्रुक या गावामध्ये आलेलो आहोत. आणि बोरी बुद्रुक खोडद हा असा असणारा जिल्हा परिषद गट आहे. तर बोरी गावचा आज बाजार आहे आणि या बाजारामध्ये काही शेतकरी वर्ग असेल, व्यापारी वर्ग असेल, हे लोक आलेले आहेत. तर त्यांनाच आपण थेट जाऊन विचारूयात की सध्या हवा कोणाची आहे आणि त्यांच्या मनातील जिल्हा परिषद सदस्य कोण आहे, निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून त्यांच्या काय काय अपेक्षा आहेत हेही आपण त्यांना जाऊन विचारणार आहोत. चला तर मग पाहूयात. कुठले दादा आपण? वडगाव कांदळी बाजारासाठी आला? चालतंय. सध्या आता जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली आहे, मग काय सध्या कोणाची हवा वाटते? आता वातावरणानुसार आता राहणार आहे, त्याच्यानुसार आपल्याला जो आपला उमेदवार योग्य असेल त्याच्यासाठी आपण लढणार. तुम्ही कुठल्या गावचे? वडगाव कांदळी. वडगाव कांदळी. वडगाव कांदळीतून मला वाटतं पंचायत समितीसाठी संधी मिळालेली आहे. मग कसं वाटतं वातावरण? वातावरण एकंदरीत चांगलं आहे, सर्वसाधारण मध्ये मस्त आहे वातावरण, चांगलं आहे, चांगलं आहे. कोण कोण उमेदवार आपल्याला माहिती आहे का? आता आपल्याकडं माधुरताई आहे आणि परत माऊली खंडाळे त्यांची पत्नी आहे. असेच ते काय आपल्या भागात पण ते आहेतच. आता जे योग्य वाटेल ते आपण ते करणारच आहे शेवटी त्याच्यामध्ये. इकडून आता हे बाकीचे आहेतच आहे काही विरोधात, म्हणजे जसं आपलं जरा हे असं उमेदवार चांगला त्याच्या मागच आपण शेवटी राहणार. काम करणारा माणूस पाहिजे ना आपल्याला, बाकी काय. धन्यवाद. काही व्यापारी वर्ग आहे त्यांना सुद्धा आपण विचारूयात सध्या काय चाललंय, काय बघूयात. नमस्कार दादा. नमस्कार. कोणतं गाव? राजुरी. राजुरी. सध्या बाजार कसं काय? बाजार शांत आहे. शांत आहे का? आता जिल्हा परिषद निवडणुका लागल्यात, कोण आहेत तुमच्याकडे उमेदवार? कोण आहेत? आमच्याकडून पंकज कंसे शिवसेना आणि स्नेहलताई शेळके राष्ट्रवादी काँग्रेस. सध्या तुमच्या भागामध्ये कोणाची हवा वाटते तुम्हाला? तसं काही सांगू शकत नाही. आता मतदार राजा आहे. मतदार काय वेळ बाजारामध्ये काही चर्चा वगैरे लोकांच्या काय आहे वगैरे चालूच असतात. दोघांच्या विचार चालू असतात. चार इकडून चार तिकडून. काय सरकारकडून काय अपेक्षा आहे तुमच्या? अशा काही अपेक्षा काय? समजा शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं? काय माहिती का, मतदार वरचं सरकार कोण मतदान करणार आहे यामुळे काही सांगू शकत नाही आपल्याला. नमस्कार. या 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 इकडे या. नमस्कार दादा. नमस्कार. कोणतं गाव? बोरी. बोरी गावचे आहे का तुम्ही? मग सध्या कोण उमेदवार कोण आहेत आपले? कल्पनाताई काळे, शिवाजीराव आहेत, बरे व्यवस्थित आहे, सगळे मस्त. काय कसं काय? सरपंच नमस्कार. काही तरुण वर्ग आहेत पण ते काय कोणी बोलत नाहीत. सध्या प्रचाराचा रणधुमाळी चालू आहे. बरेच इथं काही दादा दिसत आहेत, आपण त्यांना सुद्धा विचारूयात. नमस्कार दादा. नमस्कार. कोणतं गाव? बोरी. बोरीचे. आता सध्या कोण कोण उमेदवार आहेत आपल्याकडे? उमेदवार कल्पनाताई काळे आणि माऊली शेठची मंडळी काय झालं? खंडागळे, जयश्रीताई खंडागळे. जयश्रीताई खंडागळे. आणि पंचायत समितीसाठी कोण आहेत आपल्याकडे? पंचायत समितीसाठी चव्हाण, संभाजी शेठ चव्हाण, सन्मान आणि राजू शेठ गडगे. राजू शेठ गडगे आणि लिंबगावचे. लिंबगावचे आहेत ना? हा, तेच राजू शेठ. हा, राजू शेठ. दादा नमस्कार. कोणतं गाव आपलं? साळवाडी. साळवाडीचे का? काय सध्या काय कोण कोण उमेदवार आहेत आपले? आता सध्या आमच्या गावच्या विद्यमान सरपंच कल्पनाताई काळे उभे आहेत, बरोबर. त्याचबरोबर बडेताई उभे आहेत आणि चव्हाण साहेब उभे आहेत. आणि त्याचबरोबर धनुष्यबाणाच्या माऊली शेठच्या विशेष आहेत, राजू शेठ गडगे आहेत आणि निलक आहेत. तुम्हाला काय वाटतं उमेदवार कसा असला पाहिजे? उमेदवार असा असला पाहिजे स्वतःची बुद्धी वापरून गावचा विकास करणारा असला पाहिजे, विकासाचं विजन असणारा नेता असला पाहिजे. नुसता पैसा वाटून इलेक्शनला हे करू नये. गावचं विजन, गाव कसं पुढे गेलं पाहिजे, गावच्या मूलभूत गरजा काय आहेत, अशा पद्धतीने सगळ्यांना पुढे घेऊन जाणार उमेदवार पाहिजे. मग तो कुणी असो, कुठल्याही पक्षाचा असो, पण उमेदवार हा सक्षम, हुशार आणि अभ्यासू असला पाहिजे. एवढंच मत.
सर्वसामान्यांच्या गरजा त्यांनी पूर्ण केल्या पाहिजे, विकास कामे केली पाहिजे. राजकारण होत राहील, राजकारण ठिकाणी पण विकास झाला पाहिजे. आता तुम्ही सालवाडीचे आहेत, हो. तुमच्या गावचे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत. हो. परंतु त्याच पक्षातील असणारे पांडुरंगजी पवार साहेब आहेत, हो. त्यांनी सुद्धा त्यांच्या सुनबाईंचा अपक्ष असा फॉर्म भरलाय. बरोबर. तर काय मताची विभागणी होईल असं काय वाटतंय का तुम्हाला? नाही, मताची विभागणी 100% होणार, पण आम्हाला विश्वास आहे का पांडुरंग पवार साहेब माघार घेतील 27 पर्यंत. पक्षाचे आदेश आले तर पक्षाचा मानणारा पांडुरंग पवार साहेब नेता आहे. मला तर वाटतं ते थांबतील आणि लढत ज्ञानेश्वर माऊली खंडागळे यांच्या मिसेस आणि कल्पना ताळे यांच्यात सरळ लढत होईल. आणि काही आपले मतदार बंधू आहेत, शेतकरी आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. काय कशी आहे तब्येत? तब्येत ठीक आहे. काय गाव कोणतं आपलं? बोरी खुर्द साळवाडी. गोरीखुर्द साववाडी. हो. मग कोण कोण उमेदवार कोण आहेत आता जिल्हा परिषदेला आपल्याकडे? ते बाकी काय मला वाचता लिहिता येत नाही, त्यामुळे सांगता येणार नाही ते त्यांची नावं. आपल्याकडे परंतु आमच्या गावचे सरपंच ताई आहेत उभे, कल्पनाताई. कल्पनाताई उभी आहे. कल्पनाताई या राष्ट्रवादीकडून उभे आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे पांडुरंगजी पवार साहेब यांनी अपक्ष होऊन त्यांनी सुनबाईचा अर्ज भरलेला आहे. त्याचबरोबर माऊली शेठ खंडागळे सौभाग्यवती जयश्रीताई आहेत. हा, मग आता सध्या तुम्हाला काय वाटतं जास्त कुणाची हवा वाटते दादा? ज्याप्रमाणे समजा बा म्हणजे त्यांच्याच मतभेद जर विसरले तर योग्य ठरत. मतभेद जर न विसरले तर शेवटी दोन्हीला ती काट्यावरची कसरत त्यांना खेळावं लागणार आहे. कुठं मताची विभागणी होईल असं वाटतं का तुम्हाला? मताची विभागणी जर अपक्ष उमेदवार जर त्या ठिकाणी उभा जर राहिला तर मताची विभागणी 100% होणार. म्हणजे माऊली साहेबांना मग पुढे मग फायदा होऊ शकतो का? फायदा होऊ शकतो असं. आणि जर माघारी जर झाली तर मग काट्याची टक्कर होईल दोघांमध्ये. मग उमेदवार कसा असला पाहिजे तुमच्यामध्ये? निस्वार्थीपणाने जे राजकारणच्या ठिकाणी राजकारण आपल्या गावचा किंवा परिसरातला जो विकास करायचा त्या माध्यमातून त्यांनी तो विकास केला पाहिजे. जे आता मतदाना दिवशी सुट्टी असते, हो. पण लोक मतदान न करता फिरायला जातात, मतदान नाही करते. तर त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? त्यांच्यासाठी त्यांच्या मनाचा प्रत्येक जण हा मनाचा राजा आहे. कोणाला मतदान करायचं का न करायचं हा जनतेने आपलं ठरवायचं असते. आणि ज्या माध्यमातून आता तुम्ही जसे बोलले बाबा मतदान न करता फिरायला जातो, त्यांची भावनाच वेगळ्या स्वरूपातली असते, त्यामुळे ते मतदान नाही करू शकत. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. भरपूर लाडक्या बहिणी आहेत, आपण विचारूयात. नमस्कार ताई. गाव कोणतं? साळवाडी. साळवाडी गोरीखुर्द. सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या. कोण उमेदवार कोण आहेत? कल्पनाताई काळे आहेत आणि त्या ज्या दुसऱ्या बडेताई आहेत आणि अजून चव्हाण दादा आहेत. हे राष्ट्रवादीचे झाले. शिवसेनेचे माऊली शेठ खंडागळे यांच्या सौभाग्यवती आहेत. त्याचप्रमाणे राजू शेठ गडगे आहेत. बोरी गावातून पंचायत समितीसाठी आपले संजू भाऊ आहेत. तर सध्या काय वाटते, कोणाची हवा वाटते तुम्हाला सध्या? मला तर कल्पनाताईंची सभा वाटते. का बरं, त्यांचीच का अशी वाटते? कारण आम्ही त्यांच्याच साईडला. हा, म्हणजे तुम्ही त्या गावचे उमेदवार म्हणून. हो. बरं, मग मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी जो उमेदवार आहे तो उमेदवार नेमका कसा असला पाहिजे? आदर्श असला पाहिजे, ज्याने गावाची प्रगती केली पाहिजे आणि त्याच्यासाठी मला कल्पनाताई हे एकदम योग्य वाटतंय. बर, पांडुरंग पवार साहेब हे सुद्धा राष्ट्रवादीचेच आहेत, परंतु त्यांनी त्यांच्या सुनबाईंचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. मग तुम्हाला असं वाटतं का मताची विभागणी होईल किंवा काय? नाही, एवढं तर मला कल्पना नाहीये, पण जेवढं मला वाटतं तेवढं मी कल्पनाताई. म्हणजे लाडकी बहीण म्हणून तुम्ही कोणाच्या पाठीशी? मी कल्पनाताईंच्या. तुम्ही आम्ही पण तुम्ही पण बोरीच्या? बघ, तुमच्या निवडून येणार उमेदवार काय अपेक्षा आहे? अपेक्षा काय, गावाची प्रगती झाली पाहिजे, विकास झाला पाहिजे गावाचा. गावचा विकास झाला. कल्पनाताई काय तुमच्या गावच्या सरपंच होत्या, त्या सरपंच काळात त्यांनी काय काय कामं केली किंवा काय असं? त्यांनी नाही, कामं खूप योग्यरित्याच केलेली आहेत आणि सर्वांची त्यांनी बरोबर काळजी घेतलेली आहे. त्यामुळे आम्हाला कल्पनाताई हे योग्य वाटते. धन्यवाद. धन्यवाद.